गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. रोहित 12 वाजून 38 मिनिटाने निलेश सर पहिला चेंडू पडलेला आहे. केटी बॉयज खेळले तळवली आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 10 क्रिक लाईव्हची आमची संपूर्ण टीम सकाळी 5:30-6 वाजता रूमवर पोहोचले आणि पुन्हा एकदा 9:30 वाजता या क्रीडा स्पर्धेसाठी जॉईंट होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू रोहितची गोलंदाजी जे मात्र आपल्याला सुंदर पाहायला मिळते. रोहितचं कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. चांगली गोलंदाजी जो मात्र करताना पाहायला मिळतो आणि खूप मोठा सपोर्ट स्टाफ या स्पर्धेसाठी, या क्रीडा स्पर्धेसाठी, या संघांसाठी. रोहित कॅप्टन. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे एक सिंगल संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आज कामगिरी कशा प्रकारे होणार ते आपल्याला पाहिजे. एक धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. हळूहळू आता मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्गाची गर्दी प्रेक्षक वर्गाची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू तुषारच्या बाटमधून सुंदर असा फटका. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे ओव्हरथ्रो आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. कुणाकडून पारितोषिक होतं षटकारासाठी? राहुल दळवीकडून तुषारच्या प्रत्येक षटकारासाठी 500. आता 6 आल्यात धावा. हा मग षटकार झाला ना, 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत सध्याच्या घडीला 7. चलना होगा. ते कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. 7 धावा धावफलकावर. साई किरण नवापाडा इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि आमचे परम मित्र TDC बँकमध्ये कामाला देखील आहेत आणि क्रिकेटवर नितांत ज्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं असे किरणदादा दळवे यांच्याकडून KT बॉयज खेळले तळवली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट. जे मात्र संपूर्ण भगवत चषकाच्या आयोजक कमिटीसाठी. 11 धावा. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू फुलटॉस फटका सुंदर आहे. चेंडू सीमा पार. या बॉलवर देखील येतोय कडक चौकार. ऑनस्क्रीन आपण सेवकदादा गुडे यांना पाहतायत. 2 सुरेशजी गुडे साहेब आहेत. म्हणजे दोघांची नावं एकत्र आहेत आणि संघासाठी महत्त्वाचं योगदान नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर बंटीदादा सासे यांना आपण पाहतोय नेहमीच या संघाच्या पाठीचा गणा
राहणार ही व्यक्तिमत्व आज नवापाडासाठी उपस्थित होतात, त्यांचंही कौतुक आपण करू. ज्यावेळेस संघ जिंकतो त्याही वेळेस पाठीमागे राहतात आणि ज्यावेळेस संघ पराभूत होतो त्याही वेळेस पाठीमागे राहणार ही माणसं आहेत, त्यांचं आपण कौतुक करू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज लक्ष्मण आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अडवा पाटणं, सुंदर असा फटका, एक टप्पा खा, चेंडू सीमा पार, दणदण करत चौकार, 4 रन. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 19 धावा, ज्या मात्र धावफलकावर अतुल स्पष्टे अर्थात पाखरूच्या बॅटमधून हा चौकार. गोलंदाज सय्यार आहेत गोलंदाजी मार्कवर. अतुल याला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर. लक्ष्मण तय्या इथे पुन्हा एकदा शपल झाले, जागा बनवली फटक्यासाठी, फटका दमदार, पंचांचा इशारा, एक टप्पा का, चेंडू सीमा पार, 4. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण जे मात्र पाहतोय कशा प्रकारे कामगिरी होतीये ते आपल्याला पाहायचं. 23 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. 23. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला, डाऊन द बॉल फील्डर, टेकन अ व्हेरी गुड कॅच. योगेशने चांगला झेल पकडला, फलंदाज बाद. ते 20 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय, दुसरं 4 षटकांची लढत, 4 षटकांचा हा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद, विकेट. चोवीस धावा आहेत धावफलकावर. 2 बाद 24. 12व्या खेळाडूचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे.
दोन्ही 12वे खेळाडू आहेत आमचे, त्यांचं विशेष कौतुक करू. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. तिथे टाकलेला हा चेंडू टॉपेज, तिथे चांगला झेल जो मात्र पकडलाय प्रेमने. प्रेम या खेळाडूने या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. ज्या प्रकारची कामगिरी प्रेमची राहिली आहे, विकेट आली. आता आपल्याला तिसरा संघ पाहायचा आहे. तो कोणता आहे जो सेमीमध्ये दाखल होईल. यानंतर तयारीमध्ये राहायचं आहे. जशी पहिली इनिंग कंप्लीट होईल टॉससाठी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सर, थँक्यू. ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध एकलिशाई टोकावडे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण रिपोर्टिंग करणं अतिशय महत्त्वाचं राहील. ही महत्त्वाची सूचना. स्वप्नील पोटे अर्थात लेमड्या यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद, त्यांचंही मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवर आलाय प्रेम, लव. ज्या प्रेमच्या गोलंदाजीच्या जीवावर खऱ्या अर्थानं संघ जिंकला होता. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. विजयदादा पवार व्यासपीठावर उपस्थित होतात. या संपूर्ण स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी विजयदादांनी दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. गोलंदाज प्रेमचा बॉल रडार मध्ये होता आणि तिथे क्षेत्ररक्षण. ओ जबरदस्त फुटबॉलचं प्रदर्शन पाहायला मिळालं. सॉरी, व्हॉलीबॉलचं. आता चेक केलं जाईल. दूध का दूध और पानी का पानी. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तिसरे पंच आमचे फिरोज शेख. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम आए और छा गया. या स्पर्धेमध्ये आपण थोडीशी चर्चा हीच करत होतो की उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी किताब आहेत. आणि आमच्या समोर व्यासपीठाच्या समोर आपण कुणाल याला पाहतोय. काय कामगिरी राहिली आहे त्या खेळाडूची, जबरदस्त. म्हणजे या स्पर्धेमध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही असे आमचे कुणाल सर यांना आपण पाहतो. 3 धावा आहेत. जबरदस्त सेव. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. आपल्याकडे धावसंख्या 27-27 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आणि इथे आता चेंडू सीमा पार आहे. गिरीश नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. हा गिरीश म्हणजे खेडले तळवली गावचा ब्रँड आहे. हा गिरीशच तो मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या बाटमधून षटकार आला. नाही, एक पाखरू आहे. म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हा संघ एक अतिशय घातक संघ आहे. हा संघाचा विशेष म्हणजे हा संघ तालुक्यामध्ये कुणालाही हरवू शकतो आणि कुणाबरोबरही हरवू शकतो. ही ताकद राहिली खेडले तळवलीची. आपल्याकडे धावसंख्या 3-33. गोलंदाज तयार. समोर गिरीश. फुल टॉस, बॅक टू बॉलर. फटका चांगला जो मात्र सजवला. लॉंग ऑन लॉंग ऑफ. तिथे क्षेत्ररक्षण उमेश जबरदस्त करतोय. उमेशचं क्षेत्ररक्षण सुंदर. इथे धावा आल्या त्या 2 गिरीच्या पाठामधून. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 35 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी होताना पाहायला मिळेल. कारण आज मुरबाड तालुक्यातील ग्रामीण संघात त्यांचा फायनल. तिथपर्यंत कोण पोहोचणार ते आपल्याला पाहायचं. टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले आहेत. मला वाटतं तिथे भावेश होते, त्यांच्याकडून हा कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा येतील.
या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 37 या धावफलकावर. पहिला सामना पाहिला आपण 60+ होताना देखील पाहायला मिळाला. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 39. संधी देवा डीजेला, ऐकत एक सुमधुर संगीत. चार षटकांचा सामना 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केले, त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर आपण सुरेश गुडे साहेब पाहतो, जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांचंही कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये करू आपण. ज्या ज्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा तिथे मोलाचं योगदान त्यांचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला ज्या मात्र आपण पाहतायत 39 39 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, भावेश. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू सुंदर. थोड्याच वेळामध्ये ब्राईट्स ब्रदर्स अर्थात दिनेश सर, अरुणदादा भोईर विद्यमान सरपंच आहेत आंबेगावचे, आणि सोबत रामदादा स्पष्टे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. 3ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि विनंती असेल या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. 3 बाद 39. इथे टाकलेला भावेचा हा चेंडू, एष्टी रक्षण थोडस खराब राहिलंय. एक सिंगल, पंचांचा इशारा, स्वप्नील पाटील यांचा इशारा बायच. 40 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा हा थरार रणसंग्राम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम दिवस या पर्वतीचा. 3 बाद 40 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे फलंदाज बाद. संघ मालक आहेत सुरेशदादा घुडे, यांच्याकडून भावेच्या या विकेटसाठी 500चं कॅश प्राइज. आपल्याकडे धावसंख्या 40. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 3. हे 3 चेंडू कशा प्रकारे टाकले जातील ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानामध्ये तुम्ही आम्ही अनुभवताय. हा क्रिकेटचा थरार आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द यांचं हे दमदार आयोजन. काल आपण तालुका हा पाहिला, शेवटपर्यंत 5:30 वाजेपर्यंत प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. वेलकम दिनेश सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर विद्यमान सरपंच आंबेगावचे अरुणदादा भोईर, सोबत रामदादा स्पष्टे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. टॉस साठी संपर्क साधा. ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये खेळणारा संघ एकलिशाय टोकावडे. गोलंदाज तयार, फुल टॉस, बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती आता 42. 4 बाद 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
ते कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. 4 बाद 42 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. काल तालुका हाफमध्ये प्रथम क्रमांक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला शेवटच्या बॉलवर डिसाईड होताना पाहायला मिळाला. शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर या संघाने प्रथम क्रमांक, तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या संघाने दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांकासाठी 1,51,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं आणि द्वितीय क्रमांकासाठी 75,000. 8 संघांचा सहभाग. आज देखील तालुका न्याय क्रिकेट संपल्यानंतर ओपन ग्रामीणचे 8 मातब्बर संघात म्हणजे भिवंडी विभाग, डोंबिवली विभाग, तदनंतर जुन्नर, सोलापूर या ठिकाणावरून देखील संघ, गोठे शहापूर इथून देखील संघ आपल्याला येताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू, तिथे रनआउटची संधी आणि फलंदाज इथे रन आउट. बाद होताना पाहायला मिळेल. अजून एक धक्का. हॅलो, मोबाईल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रेम आणि प्रेमच्या जोडीला योगेश मैदानामध्ये दाखल आहेत. रमेशजी आरज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात ऑनलाईन, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि लवकरच तुमच्या भेटीला वाळुकेश्वर चषक ही क्रीडा स्पर्धा येते 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. तालुका 8 टीम, ओपन ग्रामीण 8 टीम,
12,500 एंट्री, 1,22,000, 70,000, 1,22,000 प्रथम, द्वितीय 70 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. तर लवकरात लवकर संपर्क करा. अमित देशमुख, बंटी घोलप, अमोल निमसे, सोमनाथ घोलप, सनी देशमुख, वाळुकेश्वर चषक. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. नाही का सर? ओके ओके, तिथे बसा, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला सूचना येतात त्या पोहोचवतोय, बाकी काय नाही. पहिला चेंडू, हा सीमा पार आहे, 4 चौकार. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळतोय. आपण मैदानामध्ये फलंदाज पाहतोय प्रेम. तेवीस चेंडू आणि 39 धावांचं समीकरण. तिसरी क्वार्टर फायनल आपण मैदानामध्ये पाहतोय. ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव आणि तचबरोबर टोकावडे दोन्ही संघाचा कॅप्टन उपस्थित नाहीये. सामना 3 षटकांचा होईल. इथे बॅकफुटला गेले, पटका सुंदर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि याही बॉलवर आला हा दन 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 करणारा चौकार. धावसंख्या धावसंख्या 8. विद्यमान सरपंच आंबेगाव अरुणदादा भोईर यांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव आणि दुसऱ्या बाजूला एकलेशाई टोकावडे, या दोन संघादरम्यान टॉस. 4 षटक, 22 चेंडू आणि 35चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक दूर आणि त्याचा निघेल दूर. चेंडू सीमा पार आहे. तिसरा चौकार मैदानामध्ये लवच्या पाठमधून. यानंतरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकला आंबेगावने आणि काय निर्णय? प्रवीण बॅटिंग. ओके, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगला चेंडू जो मात्र राहिलाय कमबॅक मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 20 चेंडू आणि 20 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आकाश यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. फुल टॉस, इथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळत आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 13. 19 चेंडू 30 धावा. इथे खेळले तळवली जिंकणार की इथे साई किरण नवापाडा जिंकणार हे आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत. ओजिवले संघ आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. आलेले आहेत. ओके रोशन, तुम्ही दिलेल्या वेळेच्या अगोदर 1.5 तास आले त्याबद्दल धन्यवाद. गोलंदाज तयार, कारण पहिला संघ सेमीमध्ये गेला आणि त्यामध्ये पिंटू शेटचं कौतुक करावं लागेल. एकटाच माणूस होता ओजिवलेचा. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आहे. पंचांचा नकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 13. टीम साई किरण नवापाडा. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. संधी देवा डीजेला. ऐकूत एक सुमधुर संगीत.
नाही आपण कालपर्यंत एका संघामध्ये पिताश्री आणि मुलग्याला खेळताना पाहिलं, मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करताना पाहिलं. आज दोन्ही 12वे खेळाडू देखील मुलगा आणि पिताश्री नवापाडाचे. शेवटचे 18 चेंडू 30 धावा. सकाळच्या सत्रामध्ये कैलास भांडे आणि रवी सर यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद आहे आणि त्याचं कारण आहे, जो काल मोबाईल हरवला होता तो आज मिळाला माझा आणि आनंद त्या दोघांना झाला. 18 चेंडू 30 धावा, हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 17 चेंडू आणि 30 धावा. सतरा चेंडू 30. इथे बिग एटीचा मात्र केलाय चेंडू हवेत. ओ तिथे खूप दूरवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ तिथे ओव्हरथ्रो झाला, ओव्हरथ्रो झाला आणि पाहता पाहता धावांसाठी संघर्ष. इथे साच बाज और ताज 3 धावा. संघाची धावसंख्या धावपालिकावर 16 आहेत. 16 चेंडू शिल्लक 27 धावा. 16 चेंडू 27 हे समीकरण आपण पाहतायत. 30 वर्ष परंपरा असणारी ही क्रीडा स्पर्धा याच मैदानावर 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत त्रिमूर्ती ऑफिशियल आयोजित क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर 26 जानेवारी ते 29 जानेवारी आपल्याला छत्रपती चषक टोकावडे ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. 16 चेंडू 27चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू शॉट ऑफ लेंथ. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. स्वप्नील पाटील फ्रॉम कल्याण. बाईकच्या रूपाने एक सिंगल आली. जयदेवचं हे षटक महत्वाचं राहील. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होतीये. शॉट ऑफ लेंथ चेंडू हाताळला. तिथे एसटी रक्षण चांगलं राहिलं पाखरूचं. 16 चेंडू 26 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू चांगला जो मात्र हाताळलाय. कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. 15 चेंडू 26 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. जयदेव इथे फटका दमदार. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. 4. थँक्यू डीजे. आपल्याकडे धाव संख्या 21. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे खूप मोठं अपील आहे जयदेव कडून. चेंडू इथे येताना पाहायला मिळेल तो डॉट. शेवटचे समीकरण आपण पाहू. शेवटचे 13 चेंडू आहेत आणि 22 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. साई किरण नवापाडा नीड 22 रन फ्रॉम 13 बॉल. 13 चेंडूत इथे 22 धावा आहेत. दुसऱ्या बाजूला केटी बॉयज खेळले तळवली. जिंकतय कोण. तिसरा सेमी फायनलिस्ट कोण आहे ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू आणि मला वाटतं आता तिसऱ्या पंचांची मदत जी मात्र घेतलेली आहे. व्हाईट बॉल जो आहे त्यासाठी DRS घेतलेला आहे. पाहूया काय निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा.
22 धावा ज्या मात्र धाबलकवर आहेत. 1:14 झालेलं आहे. टीम टोकावडे आले का संपूर्ण? टोकावडे संघ विकी आला का संपूर्ण टीम तुमची? हा, तयारीमध्ये राहायचं. दुसऱ्या बाजूला ब्राइड्स ब्रदर्स पूर्णपणे तयारीत. तुम्ही तयारीमध्ये राहा. तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना जो मात्र पाहायला मिळेल तो इथे आडव्या बॅटनं स्मॅश केलं योगेशने. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 12 चेंडू 15 धावा. चला, क्षेत्ररक्षण लावणं हे खूप गरजेचं राहील. टीम केटी बॉयज खेळले तळवली. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. 28 धावा, 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. इथे साई किरण नवापाडा जिंकतोय की केटे बॉयज खेळले तळवली जिंकतोय ते आपल्याला पाहिजे. तिसऱ्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहिजे. थोडा टाइम कमी घ्या ही विनंती. सावळाराम नगर नवापाडा मान्य श्री गणेशजी पष्टे साहेब यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात साई किरण नवापाडा टीमला. शुभेच्छांचा खूप मोठा वर्षाव नेहमीच आपल्याला होताना पाहायला मिळतो ज्या वेळेस दोन संघ मैदानामध्ये खेळत आहेत. दोन्ही संघांची फॅन फॉलोईंग जर आपण पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. 2 षटकं झालेले आहेत आणि टाइम भरपूर घेत आहेत. राम मांडे आपण कुठं असाल तर कैलास यांच्या संपर्क साधा. 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. 12 चेंडू 15, 12 चेंडू 15. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होतीये? फटका दमदार आहे. लवच्या पाठमधून 4 लव. अकरा चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 11च बनवायच्यात. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तो तिसरा आहे. एक संघ उजिवले सेमीमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या सेमीमध्ये कोण ते पाहिजे आपल्याला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला आता 33. 33 धावा, 11 चेंडू आणि 10 धावा. प्रेम बद्दल आपण थोडीशी चर्चा करत होतो. या अगोदरच्या जो क्वार्टर फायनलचा सामना होता तिथे त्याची जी गोलंदाजी होती ती अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळाली. समीर भोईरची जी गोल्डन विकेट होती ती त्याने मिळवली. तिथून पुढे नवापाडाने मागं फिरून पाहिलेलं नाही. साई किरण नवापाडा त्यांच्या विरोधामध्ये केटी बॉयज खेळले तलवली. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 10 चेंडू 9. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आणि फलंदाज बाद. सामना आलाय 9 चेंडू 9 धावा.
कैलास एक मिनिट संपर्क साधायचा आहे. ज्या वेळेस आपले 4 संघ सेमीमध्ये पोहोचणार आहे तो फॉर्मॅट लॉट्स चिठ्ठी पद्धत का? ओके, म्हणजे हा सामना झाल्यानंतर आपण 3 चिठ्ठ्या आणि एक विजयी संघ टाकून ते लॉट्स ओपन करून घेऊ. 9 चेंडू 9 धावा इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. डॉट 8 चेंडू 9 धावा. उजिवले मनुस्फोट बोरगाव संघाने संपर्क साधायचा आहे. मनुस्फोट बोरगाव आणि उजिवले लगेच संपर्क साधायचा आणि विजयी संघ गोलंदाज तयार. फुलटोल भावेश यांच्या पाठमधून हा दमदार चौकार 4. थँक्यू. धन्यवाद सर. 4 इथे टाकलेला हा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतील. माधव ठाकरे सर व्हाईट बॉलचा इशारा. आपल्याकडे बरं धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 39. 7 चेंडू आणि 4 समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चूक होत नाही. फलंदाज बाद. सामना आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू 4 समीकरण. डीजे वेलकम. दत्ता शेठ यांचं शुभागमन होत आहे. दत्ता शेठ गीते. दत्ता शेठ तुमचे 3 मित्र आहेत ना, 3 हे तिन्ही पण खरे लाखात नंबर 1 आहेत. त्यामध्ये कैलास पहिल्या क्रमांकावर, रवी सर दुसऱ्या क्रमांकावर आणि आपले कमलाकर सर ते 3ऱ्या क्रमांकावर. शांतता ही महत्वाची त्रिमूर्ती. आणि त्यांच्यामध्ये आता हा सर टाइम लावलेला आहे. चला फास्ट खेळा क्षेत्ररक्षण करणारी टीम. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. मिथिल मैदानाच्या काना कोपऱ्यात इथे टाकलेला हा चेंडू नो बॉल. आणि इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. 3ऱ्या पंचांची मदत. ओके, एकच रिव्ह्यू होता टीमसाठी आणि तो कंप्लीट झालेला आहे. त्यामुळं पंचांचा निर्णय अंतिम राहील. 12व्या खेळाडूचं विशेष आपण कौतुक करू. काय लक्ष आहे त्याचं, म्हणजे जसं त्याने आतमध्ये रिव्ह्यू घेतला आणि सांगितलं की व्हाईट बॉलसाठी तो रिव्ह्यू गेलेला आहे. त्यांचं कौतुक. 6 चेंडू आता 3. गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग होईल अभि सर हा. ओके ऑन स्क्रीन. एक वेळेसाठी पंचांचं बोट आकाशाकडे चाललं होतं परंतु त्यांच्या लगेच लक्षात आलं की फ्री हिट आहे. स्वप्नील पाटील. शेवटचे 5 चेंडू
3 धावा. ब्रीडचा चेंडू डॉट. 5 चेंडू 3. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅट आणि साई किरण नवा पाडा सेमी फायनल मध्ये दाखल. 4